आठवण होती ती लय भारी होता माणूस. हा आम्हाला लय बेकार वाटते बहुतेक आपल्या गावात गेला. दादाचा असा विचार होते, गाव बारामती आहे पण 12 गावाचं मत एक ठिकाणी करणारे असे बारामती आमचे दादा होते. पंढरीच्या पांडुरंगाने आमचा काटेवडीचा पांडुरंग हिरावून नेला. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बारामतीमधील काटेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. तर आज इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे. तर आपण इथे आलेल्या भाविक भक्तांना अजितदादा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीबद्दल थोडी त्यांची भावना आणि त्यांच्या मनामधील काय विचार आहेत ते आपण बघूयात. चला. त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं पण तेच तोंडात की दादा पाहिजे होते, खूप वाईट वाटते किंवा असं. आणि आम्हाला तर म्हणजे गेल्यापासून आम्ही आता किती 4-5 महिने झाले, पण ते रोजच आम्हाला जाणवते, रोजच. बाहेरची माणसं म्हणतात आम्हाला इथं आल्यावर, पण आम्ही तर रोजच ते अनुभवते. खूपच वाईट झालं. आपण बघतोय सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतोय की सगळीकडे एकच आवाज घुमतोय, दादा दादा दादा. कारण दादांचं कार्यच तेवढं महाराष्ट्रभर आहे. दादा दादाच आहेत ना, दादांची उन्नती भासत असते. आणि आज तर इतकं मोठा फंक्शन आहे, पण दादा नाहीत, वाईट वाटते ना आम्हाला. आम्ही दादांच्या सोसायटीतले सहयोग मधले आहेत आम्ही. वहिनींनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं म्हणून आम्ही आलो होतो. पण खूप जाणवलं की दादा नाहीयेत आज. दादा असते ते स्वच्छता जास्त असते किंवा पालखी अजून नियोजन असतं. पण वहिनींनी छानपैकी केलंय बरं का. वहिनींनी पण खूप छान नियोजन केलेलं आहे, त्यांच्या पाऊल ठेवलंय. दादांची उणीव तर कधी भरूनच निघणार नाहीये. दादा असं व्यक्तिमत्व होतं की यापुढे कधी होणारही नाही. आणि अजून पण मला नाही वाटतं असं की दादांसारखं कर्तृत्व कोणी केलेलं आहे. आणि दादा बारामतीचे एक दैवत होते. दादा नाहीये तर आज जाणीव खरंच लोकांना इतकी जाणवते. पदोपदी दादांची जाणीव होतीये बारामतीमध्ये. कारण बारामतीमध्ये दादांनी एवढा विकास केलाय ना की असा कुठल्याच तालुक्यामध्ये आज विकास नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर फिरला ना, बारामतीचं नाव आज अभिमानाने आम्ही घेतो. कोणी विचारलं तर आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही बारामतीचे, आम्ही दादांची माणसं. म्हणजे एवढं. आणि आम्ही तर सोसायटीमध्ये त्यांच्या सहयोग सोसायटीत राहत असल्यामुळे आम्हाला ती जाणीव इतकी जाणवते ना की सोसायटीच्या बाहेर पडलं आणि एखादं बिल्डिंग किंवा एखादं काय त्यांचं काम बघितलं की अक्षरशः डोळ्यात अश्रू येतात की दादांनी आज एवढं मोठं आपल्यासाठी काम इतकं चांगलं करून गेलेत ते, आणि हे बघायला आज दादा नाहीयेत. त्यामुळे खरंच खूप इतकं वाईट वाटतं ना की म्हणजे शब्दात नाही आम्ही सांगू शकत. तर आपण इथं ताई बसलेल्या आहेत. ताईंना विचारू. ताई, रामकृष्ण हरी. आता आम्ही आज तुमच्या काटेवाडीमध्ये आलोय, तर दादांबद्दल काय आठवण सांगताल का तुम्ही की आज पालखी आली, पण कसं वाटतं तुम्हाला? दादा गेले ते आम्हाला खूपच वाईट वाटतं. दादा होते ते सगळं असं भरभरून वाटायचे. दादांची आठवण आम्ही जन्मभर आठवण हे विसरणार नाही कधीच. ताई, मागच्या वर्षीची पालखी आणि ह्या वर्षीची आलेली पालखी ह्यामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? दादा गेल्यामुळे ही वर्षीची पालखी सुनीच वाटते की सुनी वाटते. ताई काय बोलतो? सुनीच वाटते यावर्षी. सर्वांचं म्हणणं आहे की दादा नाही तर आज एवढा जोश नाही काटेवाडीमध्ये. तर आपण परत अजून पुढे जाणून घेऊ. या पुढे आलेलो आहोत. तर आज तुम्हाला पालखी आणि अजितदादा ह्याबद्दल काय सांगता येईल, काय बोलतो तुम्ही? अजित दादा असते तर आता पालखीचं वातावरण वेगळंच असतं आणि ते पाहिजे होते खरं. आजचं वातावरण जर बघितलं तर एवढं म्हणजे दरवर्षी पालखी यायची, अजित दादा बारामती पासून काटेवाडीपर्यंत यायचे. आज पालखी अशी मोकळी आले का वाटते असं आहे. आणि इथं आता सध्याला बारामतीचं वातावरण पण एवढं बिकट झालेलं आहे की सांगू पण शकत नाही शब्दात. पाणी वगैरे वेळेवर मिळते का? पाणी पण म्हणजे असं टायमिंगला सुटत नाही, तो प्रॉब्लेम आहे चालू. पण जी कामं वगैरे जी व्हायची शब्दाला मान होता तो आता नाही राहिलेला. आता तुकाराम महाराजांची पालखी आली, तर तुम्ही इथं पांडुरंगाला आज काय मागाल? तसं म्हणलं तर दादांनाच मागावं लागतंय. प्रत्येकाच्या तोंडात तेवढा शब्द आहे फक्त दादा. आठवण होती ती लय भारी होता माणूस. हा आम्हाला लय होता, सगळ्यांना होता आपल्याला. सगळ्यांनी किती त्यांनी किती माहिती होता तो. हा माहितीतला म्हणून. हा आता काय काय ते आमच्या गावाला नाही तर चांगले केलं असतं त्याने. अनेक सुधारणा झाली असते सगळ्या गावाची. बरे चाललंय आता ही चाललंय. आता इसरून जायचं आपलं, इसरत नाही तो आम्हाला.
विसरू किती जरी काय केलं तरी आठवण येते म्हणायचं. लगेच देण्यात येतात मागतात येतं मागतात देण्यात असे बरे असं नाही. बाबाचा चेहरा आणि बाबाच्या डोळ्यातलं पाणी सांगतंय की अजितदादा बद्दल अजून किती आठवण आहे बाबांना. तर बाबा काठीवाडीचं आम्ही सोलंकर आहे. सोलंकर. हा. आमचं गाव ती आमची घर होती. आम्हाला आठवण लय होती. आम्हाला बेकारी वाटते बहुतेक आपल्या गावात नाही याला मग काय बेकारी वाटते का तुमच्या गावामध्ये पालखी आली तर तुम्हाला काय वाटतंय बाबा, आज काय वाटतंय बाबा पालखी आणि अजितदादा बद्दल काय सांगताल तुम्ही? आम्हाला वाटतंय की 2025 ला जो आनंद होता पालखीचा तो आता काहीच वाटत नाही की 50% सुद्धा वाटत नाही की पालखीचा आनंद दादा असल्यामुळे दादा होते तेव्हा 100% म्हणजे असं वाटत होतं की आनंद जल्लोष बिल्लोष होत होता. पण आता सुविधा ही एवढ्या काहीच नाही. दादा होते तेव्हा चांगल्या सुविधा बिविधा चांगल्या होत्या पण आता एवढ्या 50% पण सुविधा दिसत नाहीत. जय हरी. आज आपण अजितदादांच्या गावामध्ये आलो काटेवाडी मध्ये, तर तुम्हाला काय वाटतंय, आज काय सांगताल तुम्ही? दादाची उणीव भासते, आनंद वाटला येऊन, पण एक कमी आहे ती दादांची कमी आहे ती कुठे जाणवते. तुझ्याबद्दल दादा. आम्ही दरवर्षी येत असतो इकडे पण यंदा जरा थोडस हे वातावरण तसं नाही आणि मूड पण राहिलेलं नाही पहिल्यासारखं दादांमुळेच केवळ. दादा माहिती त्याच्यामुळे सुरू हा. तुम्ही काय बोलताल माऊली? दादांच्या उणीव जाणवते सर्व इकडे पालखीत म्हणा त्याचे पोस्टर वगैरे हे करून आणि इथले, स्थानिक लोकांचे प्रेम पाहून भरपूर हे वाटते. दादांची ख्याती भरपूर आहे म्हणजे. सर्वांच्या शब्दात फक्त एकच आहे, दादा दादा दादा. पुणे जिल्ह्यात असा नेता नाही म्हणून अख्ख्या पुणे जिल्ह्याला असा नेता नाही परत भेटताय. पुणे जिल्ह्याला गरज आहे त्या नेत्याची. आता विठ्ठलाकडे काय मागाल तुम्ही? आता इटला असं एकच मागणार की दादा सारखा असं कोणतरी एक पवार घराण्यात करावा. पुणे जिल्ह्याला एक चांगला माणूस भेटावा. येऊन तर काय आता आपण देवाला पाया पडा येतोय तर ते येतोयच पण त्याचबरोबर नाही का जे आमचा प्रगतशील भाग आहे ते दादांमुळे आहे. आणि आज भरपूर म्हणजे नाही का असं दुःख वाटतंय की ह्या ठिकाणी दादा पाहिजे होते पण आज ते नाहीत आपल्यावर. त्यामुळे म्हणजे त्याच गोष्टीचं थोडस दुःख आहे, बाकी काय नाही. दादा नाही याचं वाईट वाटतंय. दादा म्हणजे करते बारामतीचं हे होतं. तुम्ही काय सांगता? दादा असायला पाहिजे होते आणि दादा नसल्यामुळे जरा ती पोकळी जाणवतेच. दादांचं म्हणजे दादांना नाव घेतलं तरी माझं डोळ्यातून पाणी येतं. दादांनी वारीसाठी आणि त्या महाराष्ट्रासाठी खूप भरपूर काय दिलेलं आहे. दादांचं नाव घेतले पाणी येतं कारण दादांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यांसाठी. दादा नाही खूप म्हणजे हळहळ व्यक्त करतो या गोष्टीसाठी आम्ही. दादा असते तर अजून खूप चांगलं वाटलं असतं पण हे भगवानचं काही सांगू नाही शकत आपण. माणूस आलाय म्हणजे जावंच लागणार. पंढरपूरच्या पांडुरंगाने आमच्या बारामती काटेवाडीचा पांडुरंग हरपून आला. आज पोरांमध्ये गेल्या पालखीला जो जल्लोष होता तो ह्या पालखीमध्ये दिसणार नाही म्हणजे नाही आणि तो दिसतही नाही. आज जर अजितदादा असते तर किती जल्लोष झाला असता. पुण्यापासून काटेवाडीपर्यंत इकडं जिथपर्यंत मोर येताना प्रत्येक सुविधा होती, पाणी होते, काय होते, आता काही सुद्धा नाही. त्यामुळं जल्लोष कमी झाला आणि दुःख वाटतं काय. आपण बघितलं एवढा हात तरुण आहे, बोलताना सुद्धा हात थरथर कापतोय, डोळ्यामध्ये पाणी दिसतंय आपल्याला. अजितदादा विषयी किती प्रेम आहे हे तरुणात आपल्याला दिसून येतोय. तर आपण बघूया अजून कोणाला विचारूया प्रतिक्रिया. अजितदादांच्या आठवणीबद्दल सांगायचं म्हटलं तर ते आमच्या शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. दादा तर फक्त आज हयात नाहीत, त्यांची पोकळी नक्की जाणवते आज. काय आता दादांच्या बद्दल सांगणं म्हणजे अवघडच आहे. पहिलीच त्यांच्या नंतरची वारी आहे. त्यांचं कार्य फार मोठे आहे आणि त्यांची वीर शेती आवड आहे. त्यांनी सगळं निर्माण केलं स्वतःच्या करून. हा पासा पहिला सोहळा आहे की आज दादा नाहीत आपल्या. मग आम्हाला दुःख वाटतं पण काय विलाज आता तेवढ्यासाठी आम्ही पाण्यासाठी इथं आलो म्हणलं तर आपल्याला आपल्याला दर्शन. बघा बाबा म्हणतायत की दादांच्या बंगल्यापाशी का आलोय, दादांचं नाही तर दादांच्या फोटोंचं तरी दर्शन होईल या निमित्ताने आम्ही आज दादांच्या बंगल्याकडे आलेलो आहोत. तर इकडे विचारू आपण माऊली काय बोलचाल तुम्ही? आम्ही सोलापूरहून आलेलो आहे. खास दादा नसताना त्यांची आठवण आम्हाला आलेली आहे. आम्ही बारामती म्हणलं की आम्हाला आवडीचा विषय आहे. मी इथं 5-6 वर्ष RTO मध्ये काम केलेलं आहे. तेव्हापासून दादाचं आम्ही जवळून सगळं काम बघितलेलं आहे. त्यामुळे दादावर आमचं प्रेम आहे आणि दादासाठी आम्ही इथं आलेलो आहे. दादाचा असा विचार होते गाव बारामती आहे
पण 12 गावाचं मत एक ठिकाणी करणारे असे बारामती आमचे दादा होते झाले आणि त्याचे विचार आमच्या मनात असून आम्ही सोलापूर या वारीमध्ये येऊन त्यांच्या बंगल्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत सोलापूर तर आता हे सोलापूरवरून आलेले भाविक होते. तर सोलापूरच्या भाविकांनी देखील सांगितलं की आम्ही इथले नाही, पण आमच्या मनात बारामती आणि दादा होते. ते त्यांची बोलण्यातून भावना दिसून येते. रामकृष्ण.